बघा फ्रेंड्स, हा आपला धोती पॅन्ट बनवून तयार झालेला आहे। धोती पॅन्टची कटिंग करणार आहोत। चला तर आपण आता पहिल्यांदा नेफा कट करून घेऊ। नेफा कट करताना बघा आपण 2 इंच वरी नाडापट्टीसाठी ठेवू। 2 इंच नाडापट्टीसाठी ठेवलंय आपण। बघा आपण हाईट आता इथून 6 इंचावर इथून 6 इंचावर परत या साईडला पण अशी 6 इंचावर हे दोन्ही साईड आपण आता जोडून घेऊ। बघा आता मी असा हा नेपा असा करून आपण हा कपडा असा बरोबर टाकून घेतलाय आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे आपला तो आपण कट करून घेऊ। नेफाचा भाग आहे तो 6 इंचानं वरी आहे, म्हणजे एक्स्ट्रा, कारण आपण जो नेफाचा आहे तो 6 इंचाचा आपण नेफा काढलेला आहे। तो 6 इंच आपण असे वरी सोडले। आता इथून आपण पूर्ण हाईट घेऊ खालपर्यंत। तर बघा पूर्ण आपली हाईट आहे 38, हा भाग 38.5 हा असा भरतोय। बघा इथपर्यंत 38.5 बरोबर करेक्ट माप भरत आहे, पण अर्धा इंच आपल्याला वरी शिलाईला लागणार, म्हणून आपण 38.5 ची उंची घेऊन घेऊ पूर्ण। तर बघा आता घेताना काय करायचं, जो हा टेप आहे तो तसाच राहू द्यायचा। बघा 10 इंचानं खाली घेऊ। बघा इथून आपण 10 इंचानं खाली घेतलेला आहे आणि हा भाग आपण 2 इंचानं ह्या साईडला अशी जोडून घेऊ। बघा हे भाग आपण जोडून घेतले, तर असा आपण असा आकार असा आकार दिलेला आहे। हे झालं की बघा हा स्टेप असा एकदम असा खाली घेऊ आपण। बघा इथं 7.5 इंचावर, बघा इथून 7.5 इंचावर आपण असा एक पॉइंट देऊ इथं, आणि ह्या पॉइंटला आपण इथे एक टक्स पाडून घेऊ। बघा 7.5 ला आपण इथे एक पॉइंट दिलेला आहे आणि एक टक्स पाडून घेतलेला आहे आपण। आता हे दोन्ही सेट झाले, तर बघा आपण असाच आपण असा 2 इंचाचा घ्यायचा आणि असा आकार व्यवस्थित करून घेऊ आपण। बघा हा आकार आपण लगेच असं बघा कट करून घेतलेला आहे। तसाच बघा आता आपण हा जो भाग आपण असा आकार दिलेला आहे ना, तो आपण असा कट करून घेऊ। आता हे दोन्ही साईडचे भाग आहे, हे दोन्ही साईडचे भाग आपले तयार झालेले आहे। आता आपण जो हा साईडचा भाग आहे ना, एक भाग साईडला ठेवू, साईड आहे बघा, हा जो साईड आहे, आता आपण हा साईड जुळवून घेऊ। हा साईड अशी आपण एक टिप करून घेऊ। बघा या भागाला आपण अशी टिप दिली, अशी जोडलेली आहे। आपण जो 2 इंचाचा कट केला तो आपण आता जोडलेला। ह्या साईडची प्लेट आहे ना, ती ह्या अशी ह्या तोंडाला बघा अशा आपल्याला टिपा मारून घेणार आहे। तशीच दुसरी पण टिप आपण घेऊ अशी, आणि ही पण टिप आपण परत घेऊ अशी। बघा प्लेटा मारून घेणार आहे। तसंच आता मी तुम्हाला बघा हे अशा मी पूर्ण बघा हे सगळे मी हे टिपा मारलेले आहे। ह्या सगळ्या टिपा ह्या तोंडाला आणि ह्या टिपा ह्या तोंडाला, हे सगळ्या मी टिपा मारून घेतलेल्या आहे। अर्धा जो भाग आहे तो इथे बसला पाहिजे, कारण जो अर्धा भाग आहे तो त्याला बसणार आहे। बघा आता हा आपला नेफाचा भाग आहे। बघा आपण हा भाग जोडलेला आहे, तसाच आपण हा पण भाग जोडलेला आहे। बघा आता आपण हे दोन्ही भाग असे एकावर असं टाकून घेऊ। बघा हे दोन्ही भाग आपण टाकून घेऊ, आणि जो हा साईडचा आहे ना जो कट, त्याला आपण आता अशी ह्या साईडला
भाग आहे हा आपण जोडून घेतलेला आहे। आता बघा हे दोन्ही भाग आपण आता जोडून घेतलेला आहे आणि हा आपला नेफाचा भाग आहे। आता तो आपण इथून जोडून घेऊ। आता हा पूर्ण भाग आपण नेफाचा असा पूर्ण जोडून घेऊ या भागाला। बघा आपण आता ही नेफापट्टी पण जोडून घेतलेली आहे। आता ह्या पट्टीला फक्त आपण आता नाडीसाठी एक घर बनवून घेऊ, म्हणजे आपली नेफापट्टी कंप्लीट होईल। आणि जो हा भाग आहे हा या साईडचा भाग, तो भाग आपण बघा आता ह्या साईडला, म्हणजे बघा ह्या साईडला जोडलं। आता हा भाग आपण पूर्ण इथून ते इथपर्यंत खालपर्यंत जोडून घेऊ आणि वरची नाडीपट्टी कंप्लीट जोडून घेतलेला आहे। बघा ह्या साईडचा हा पण हे दोन्ही भाग आपण आता जोडून घेतलेला आहे। आता मी परत याच्यावर एक प्रेस करून घेणार आहोत। या नाडीपट्टीला पहिले आपण असं सिंगल आणि परत आपण असं एक आणखी परत असा डबल असा कपडा करून आपण इथून नाडीपट्टी चालू करणार आहोत। बघा फ्रेंड्स, आता आपण ही नाडीपट्टी पण तयार करून घेतलेली आहे। बघा आता आपण हा 7.5चा जो माप इथं घेतलेला आहे खालून, आता हा माप आपण कट देऊ। बघा मी असा कट दिलेला आहे इथं। आणि आता ह्या मापाला आपण काय करू, असं फोल्ड करू घेऊ। बघा थोडासा बघा हा भाग आपण असा जोडून घेतलेला आहे। हे दोन्ही भाग असे जोडून घ्यायचे। असं आपण इथून या कट पासून आपण असं आतमध्ये टिप मारून घेऊ। अशी टिप आपण या साईडला पण देऊ। बघा हा मध्य भाग आहे, इथं पण आपण टिप घेतलेली आहे। बघा फ्रेंड्स, हा आता आपला धोती पॅन्ट बनून तयार आहे। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा।